प्रेक्षकांनो, आज सँडीने प्रियाबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या आहे सायली आणि अर्जुनला. त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर सँडी आणि अर्जुन सायली बोलत असतात तेव्हा सँडी म्हणतो, तुम्ही तर वकील आहात आणि मला तुमच्यासोबत काय बोलायचंय हेच कळत नाहीये. ते म्हणतात, घाबरू नको, आम्हाला प्रिया मधुकर बद्दल बोलायचं आहे. तो म्हणतो, प्रिया? अहो, ती तर माझी गर्लफ्रेंड होती. त्यांचा भूतकाळ त्यांनी थोडा दाखवला इथे. सँडी म्हणत असतो, ती ना पैशासाठी काहीही करू शकते आणि कोणत्याही मुलाच्या मागे जाऊ शकते, कारण ती प्रत्येक वेळी हेच करायची. तिला नवीन कोणी पण मुलगा दिसला आणि तो श्रीमंत जर असला तर त्याच्या सारखी मागे पुढे करायची. इकडे अश्विन आणि प्रिया बोलत असतात तेव्हा अश्विन म्हणतो, प्रिया, अस्मिताईचं बाळ एवढं छान आहे माहिती आहे का तुला? त्याच्या जर गालाला हात लावला तर असं वाटतं मऊ गादीच आहे. आणि तू तू बघितलंस का? तू अस्मिताताईला भेटलीस का? प्रिया म्हणते, अरे हो, पण माझं काही बोलणं नाही झालं. आणि एवढंही कौतुक नको करू त्या बाळाचं, कारण तो दीक्षित आहे. इकडे अश्विन म्हणत असतो, त्या माणसाचं माझ्यासमोर नावही घेऊ नको हा. तू परत परत मला त्याची आठवण करून देऊ नकोस. नंतर प्रिया म्हणत असते, अरे पण अश्विन, तुला माहिती आहे का, ते बाळ सचिन दीक्षितांचं आहे. तुम्ही त्यांचे मामा वगैरे आहात. अश्विन म्हणतो, अगं बाई, ते मला माहिती आहे, पण मामी म्हणून तू त्या बाळासोबत खेळणार आहेस ना? ती म्हणते, हो, मला पण त्या बाळाचे खूप लाड करायला आवडेल. ती म्हणते, हो, मग त्याला पण तू लहान मामी म्हणून त्याचे लाड करून घ्यायचे आहे तुझ्याकडून. ती म्हणते, हो बाबा. नंतर सायली म्हणत असते, सँडी, तुला अजून काय काय माहीत आहे? कारण आमच्या घरामध्ये 2 वर्ष झाले हे सगळं सुरू आहे आणि आम्ही खूप कंटाळलोय, पण आता आम्हाला तिच्याबद्दल सगळे पुरावे शोधायचे. सँडी म्हणत असतो, अरे बापरे, अश्विन सारख्या एवढ्या चांगल्या माणसाला फसवते प्रिया. ती प्रियाना पहिलीपासून हेच धंदे करायची. पैशासाठी ती कुणालाही आणि केव्हाही एका गाडीहून तिसऱ्या गाडीवाल्याला भेटायला जायची आणि तिसरा संपला की परत एखादा श्रीमंत दिसला की त्याला मिठी मारायची आणि त्याच्याकडून पैसे लुबाडायची. पण ती तुमच्यासारख्या सज्जन माणसांच्या घरात घुसून एवढं सगळं करते तरी तुम्हाला आतापर्यंत कळलं नव्हतं. अर्जुन म्हणतो, अरे आम्हाला तर खूप दिवसापासून माहीत आहे, पण अश्विन आहे ना आमचा, तोच विश्वास ठेवत नाहीये, म्हणून आम्ही हरलोय. तर तो म्हणतो, म्हणून आम्हाला ना तिच्याबद्दल एक एक ना एक असा पुरावा पाहिजे की आम्ही हे सिद्ध करू शकलो की ती प्रिया खूप विचित्र मुलगी आहे आणि तिला आपल्या घरात ठेवायला नको. इकडे सायली म्हणत असते, सँडी म्हणतो, अहो, ती तर माहिती का लहानपणापासून अशीच विचित्र आहे, कारण ती आश्रमात होती ना त्याच्या आधीपासून मी तिला ओळखायचो. नंतर अश्विनला प्रिया पैसे मागत असते, अरे मला थोडं बाहेर जायचंय तर 20,000 रुपये दे ना. अश्विन म्हणतो, काय हे असे 20 रुपये मागितल्यासारखं काय 20,000 रुपये मागतीये? आता आता 2-3 दिवसच झाले मी तुला 20,000 रुपये दिले, त्यातले एवढे पैशाचं तू काय केलं? प्रिया म्हणते, अरे ते नाही का आपण गोरगरिबांना दान केले. ते म्हणते, नाही हा प्रिया, माझं लक्ष होतं, तू 3-4 हजारच पर्समध्ये टाकले होते आणि बाकीच्या पैशाचं काय केलं प्रिया तू? मला सगळा हिशोब दे बरं. ती म्हणते, अरे मनात ती बोलते, बाकीच्या पैशाची जर लिस्ट तू वाचली ना तू चक्कर येऊन पडशील, एवढं भयंकर आहे सगळं. आणि तो म्हणतो, शॉपिंग केलीस का प्रिया? कुठे उधळलेच एवढे सगळे पैसे? तुला पैशाची काही किंमत आहे की नाही? प्रिया म्हणत असते, अरे बाबा, मी शॉपिंगच केली आपल्या अस्मिताच्या बाळासाठी. अरे मला तेच पैसे वापरावे लागले मग. तुला माहिती आहे ना मी शॉपिंगच्या बाबतीत किती वेडी आहे, आणि त्यात हे पहिलं बाळ आपल्या घरातलं. तर मामी म्हणून मला ना त्याचे लाड करावेसे वाटले, म्हणून मी हे सगळं केलं. इकडे अश्विन म्हणतो, ते काही नाही, मी आता तुला पैसे देईल पण 2-3 दिवसांनी. इकडे अर्जुन आणि सायली कॉल करतात आणि ते म्हणतात की आपण आता त्या लोखंडीच्या घराकडे जाऊया
आणि ते तिथे आहे की नाही, त्यांच्याकडून काही माहिती मिळते की नाही ते बघूया. अर्जुन म्हणत असतो, हो बायको चल. आणि ते गाडीमध्ये बसतात. नंतर अर्जुन तिला एक फाईल दाखवतो. ती म्हणते, हे काय आहे? अर्जुन म्हणतो, यामध्ये प्रियाचे पूर्ण पुरावे आहेत. सायली म्हणते, काय? अहो, ही फाईल अशी ठेवायची असते का? तो म्हणतो, नाही ग, याला सेफ्टी लॉकरमध्ये ठेवलंय मी. आणि मी हे सगळे पुरावे असे कोणाच्या हाती लागणार नाही अशाच ठिकाणी ठेवले. नंतर सायली ते बघते तर त्याच्यात एक ना एक पुरावा असतो. सायली म्हणते, ही सगळं आपल्याला खूप मदत करणारं असेल आणि आपण एक काम करूया. आता ती जी बाई होती ना, जिने बबलीबद्दल सांगितलं, तिला पण गायब करू. म्हणजे तो एक पुरावा तरी आपल्याकडे राहील. नंतर इकडे सचिनचा सीन घेतलाय. सचिन एका छोट्या फोनवरून कॉल करतो आणि म्हणतो, अहो असं नका करू ना, मी तर तुम्हाला पैसे देणारच आहे ना. इकडे साक्षी बघते तर साक्षीच्या हातात सँडविच असतं, सगळं खाली पडतं. नंतर अर्जुन आणि सायली ते सदा लोखंडेच्या घराकडे पोहोचलेत, पण त्या घराला लॉक लावलंय. त्यामुळे अर्जुन सायली आजूबाजूच्यांना विचारतात. तर एक दादा येतात आणि ते म्हणतात, अहो सदा आणि मैनाका त्यांचं काही खरं नसतं. ते कुठे जायचे असतात तर चाबी वगैरे ठेवून जातात आणि सांगून पण जातात, पण आज काही ते सांगून वगैरे गेले नाहीत. ते कुठे गेले असतील हे पण मला माहीत नाही. अर्जुन आणि सायली म्हणतात, बरं ठीक आहे, धन्यवाद. आणि ते म्हणतात, आता काय करायचं? पण हे सगळं कारस्थान प्रियाचंच असू शकतं. आणि अर्जुन एका माणसाला कॉल करतो आणि त्या सदा लोखंडेच्या घरावर पाळत ठेवायला सांगतो आणि म्हणतो, या घराची हे केव्हा येतात केव्हा जातात याची सगळी अपडेट मला हवी आहे आणि ती मला लवकरात लवकर मिळाली पाहिजे. सायली म्हणते, पण ही प्रिया किती विचित्र आहे. आपण इथे यायच्या अगोदरच तिने हा सगळा प्लॅन केला आणि त्यांना कुठेतरी लपवून ठेवलं असेल. इकडे साक्षी खूप चिडते सचिनवर आणि म्हणते, काय तू परत अस्मिताला कॉल केला? तुला मी काय सांगितलं होतं? तू पहिलेच माझ्यासोबत एवढा खोटं बोललास. पहिले भेटला तेव्हा सांगितलं माझं लग्न झालं नाही, आणि नंतर जेव्हा मला तुझ्या बायकोबद्दल कळलं तेव्हा सांगतोय ती प्रेग्नेंट वगैरे नाही. अजून किती खोटं बोलणार आहे? तो म्हणतो, नाही ग सॅम. पण इकडे साक्षी खूप चिडते त्याच्यावर आणि म्हणते, तू सगळं माझ्यासोबत खोटं बोलला. तू अजूनही अस्मितासोबत संबंध ठेवून आहे ना, आणि तू हे सगळं पैशासाठी करतोय. परत तिच्याकडे जाणार आहे तू मला सोडून. तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो, नाही ग सॅम, पण मला पैशाची खूप गरज आहे. ते कॅनडाच्या ऑफिसवाल्यांनाच मी बोलत होतो. अगं त्यांना जर कळलं ना तर ते पैशासाठी काहीही करू शकतात आणि मला अटकही होऊ शकते. ती म्हणते, किती पैसे हवे तुला? सचिन म्हणतो, 10 लाख. आणि याचसाठी मी अस्मिताशी गोडगोड बोलून तिच्या क्रेडिट कार्ड वापरून मला पैसे काढण्याचा एकच मार्ग होता. ती म्हणते, मी देते तुला पैसे, पण अस्मिताकडे जाऊ नकोस. आणि सचिनला हेच हवं होतं. नंतर अर्जुन, सायली आणि अस्मिता हे दवाखान्यामध्ये असतात तेव्हा अर्जुन सायली खूप छान त्या बाळाला खेळवत असतात, पण अस्मिताला खूपच वाईट वाटतंय. पण अस्मिताचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी ते खूप आनंदाने बाळाला खेळवत असतात. आणि सायली म्हणते, तुम्ही पण घ्या ना. अर्जुन म्हणतो, नको बाबा, मला नाही घेता येत. आणि नंतर सायली बळजबरीने देते आणि दोघीजण पण खूप गप्पा मारतात बाळासोबत. नंतर इकडे प्रतिमा येते आणि प्रतिमाने सगळं सामान बाळासाठी हॉस्पिटलमध्येच घेऊन आली आहे. तिने आणलेली चेन वगैरे ती बाळाच्या गळ्यात घालते आणि बाळ पण खूप गोड आहे. त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद ओसंडून वाहतोय. इकडे थोडं त्यांनी सॉन्गमध्ये घेतलंय. नंतर अर्जुनला कॉल येतो आणि तो म्हणतो, हे सदा मैना घरी आले आहेत. नंतर लगेच परत सचिन आणि साक्षीचा सीन घेतलाय. साक्षी म्हणत असते, आता तू परत अस्मिताकडे जायचं नाही. तुला जेवढे पैसे हवे आहेत ना तेवढे मी देते, पण प्लीज तू असं काही करू नको आणि मला सोडण्याचा विचारही करू नकोस. आणि सचिन खूप आनंद होत असतो त्याला आतून, पण उगाच बोलत असतो, नको ग, नाही, मी करतो माझ्या पैशाचं मॅनेज आणि कुठून तरी होईल व्यवस्था.
तू नकोस तुझ्या जवळचे पैसे खर्च करू. इकडे साक्षी म्हणते, अरे तुला काय करायचंय, मी आहे तोपर्यंत तुला कसल्याही गोष्टीची काळजी करू नकोस. आणि सचिन खूप हसतो आणि त्याला वाटतं हिला पण मी फसवलंय. नंतर प्रतापराव आणि कल्पना पण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. इकडे अस्मिता सचिनला कॉल करून बघते. सचिन काही कॉलच उचलत नाही. त्यामुळे तिला खूपच निराशा वाटते आणि प्रत्येक मुलीला वाटतंच की अशा प्रसंगात आपला नवरा आपल्या सोबत असावा. अर्जुन आणि सायलीच्या हे लक्षात येताच ते अस्मिताला बाळाला तिच्या जवळ देतात आणि काहीतरी गाणं म्हणत असतात. नंतर सगळ्यांची सेल्फी वगैरे काढतात. परत सचिन आणि साक्षीचा सीन घेतलाय. साक्षी 10 लाख रुपये कॅश घेऊन येते आणि सचिनच्या हातामध्ये देते आणि त्याला मिठी मारते. नंतर परत दवाखान्यामध्ये हे सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात, अस्मिता आता तब्येत कशी आहे तुमची, आणि आज तुम्हाला सुट्टी देतोय, त्यामुळे तुम्हाला खूपच आनंद झालाय ना. अस्मिता म्हणते हो, पण अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. नंतर अर्जुनला कॉल येतो त्या ऑफिसवरून आणि त्याला असं वाटतं की ही प्रियाकडे लक्ष जातं त्याचं. प्रिया तेव्हा अस्मिताचे बॅग वगैरे पॅक करण्यात व्यस्त असते. घरी आल्याच्या नंतर कल्पना आणि विमल हे सगळेजण, सायली पण तयारी करत असतात आणि यांनी तयारी पण खूप छान केली आहे. डेकोरेशन वगैरे बाळाच्या स्वागतासाठी जे जे काही करता येईल ते खूप छान सजवलंय रूम. कल्पना म्हणत असते, सायली किती छान वाटतंय ना अस्मिताला मुलगा झाला तर, आणि किती आनंद झाला सगळीकडे. इकडे लगेच अस्मिता, अश्विन, अर्जुन हे सगळेजण बाहेर येतात आणि प्रिया पण असते त्यांच्यासोबत बॅगा वगैरे घेऊन. कल्पना त्यांना ओवाळण्यासाठी भाकर तुकडा आणते आणि त्यांना म्हणते, ओवाळून वगैरे झाल्याच्या नंतर चला आता या आतमध्ये. नंतर सायली ते दिवा विझू नये म्हणून खूप हळुवारपणे आणते. इकडे सगळेजण सोप्यावर बसलेले असतात. तेव्हा बाळ खूप छान हसतंय आणि त्याला सगळेजण बोलत असतात, काय झालं, असं जसं लहान मुलासारखं, की जसा सगळीकडे बोलल्या जातं ना, तसंच ते सगळेजण खूप खुश होऊन बाळासोबत खेळत असतात. प्रिया म्हणते, अरे वा, बाळाला तर किती आनंद आहे सगळ्या घरामध्ये. कल्पना म्हणते, हो ना. आणि प्रताप म्हणतो, ए प्रिया, पण तू कुठे जायचं नाही या. कल्पनाने तुला जे कामं सांगितले आहेत ना, ती केल्याशिवाय तर कुठेच जायचं नाही. प्रिया म्हणते, हो करते. आणि नंतर इकडे सायली आणि अर्जुन, सायली परत म्हणते, तुम्ही घ्या ना हो. नंतर अश्विन म्हणतो, आता प्रॅक्टिस करून घ्या दादा, तुला पण बाळ घ्यायची. प्रतापराव पण म्हणत असतात. अर्जुन, खरंच हा, अश्विन बोलतोय ते खरंच आहे. आणि तो कल्पनाला म्हणत असतो, बघ ना आपल्या अर्जुनला तरी घेता येत नाहीये, पण सायली बघ ना किती छान बाळाला घेऊन बसलीये. कल्पना म्हणते, हो ना. कल्पना म्हणते, अरे अर्जुन, सायलीकडून ट्रेनिंग घे बाळाला घ्यायची, नाहीतर सायली काही तोपर्यंत तयार होणारच नाही बाळासाठी. आणि हे दोघे जण पण खूप लाजत असतात. नंतर प्रिया कॉफी करायला जाते, पण तिला बाहेर जायचं असतं, त्यामुळे ती विमलला धमकावते आणि तिथून निघून जाते. नंतर प्रतापराव म्हणत असतात, हो अर्जुन, खरंच तयारी करून घे, आम्हाला तुझंही बाळ लवकरच बघायचंय बरं का आता. आणि सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून लाजत असतात. सगळेजण असेच आनंदात ते बाळाला घेऊन सायली, अस्मिता हे त्यांच्या रूममध्ये येतात. अर्जुन पण असतो सोबत. अर्जुन तर बॅगा घेऊन सोबतच असतो, कारण अर्जुनने आतापर्यंत कधीही सायलीची साथ सोडली नाही. खूप छान जोडी आहे त्यांची, अगदी नजर लागावी अशी. अस्मिता तिच्या रूममध्ये आल्याच्या नंतर तिला खूप फ्रेश वाटतं आणि अर्जुन म्हणत असतो, काय बायको, किती छान सरप्राईज दिलं आणि डेकोरेशन पण खूप छान केलं. हां, तुझीच आयडिया असेल ना ही. आणि ते नंतर म्हणतात, चला आता आपण बाहेर जाऊया. अस्मिताताई, काही लागलं तर सांगा. नंतर अस्मिताच्या बाजूला सचिन आणि तिचा फोटो ठेवलेला असतो, तर तो फोटो कल्पनाने काढून टाकलाय आणि स्पेशल अस्मिताचा फोटो ठेवलाय. तर अस्मिता म्हणते, काय हे सुभेदार,
राहू द्यायचा ना बाबांचा फोटो बाळाच्या. नंतर प्रियाला जायचं असतं बाहेर, त्यामुळे प्रिया म्हणते आता या सुभेदारांशी चांगलं वागून ना खूपच अंगाशी आलंय. मला काही कामं वगैरेच नाही का, उगाच घरामध्ये अडकवून ठेवतात, कामवाली बनवून ठेवलंय मला यांनी. नंतर सायली आणि अर्जुन तिच्यावर लक्षच ठेवून असतात. प्रिया बाहेर गेलेली आहे, पण यांनी आधीच त्या बाईला लपवून ठेवलं एका ठिकाणी. प्रिया तिथे जाते आणि प्रिया ज्या बाईकडे होती, सदा मैनाने जिला विकली होती, त्या बाईच्या घरी. पण अर्जुन आणि सायलीने त्या बाईला आधीच सांगितलेलं आहे, तुमच्या जीवाला काही दिवस धोका आहे, त्यामुळे तुम्ही इथेच राहा. पण त्यांनी ते लोकेशन वगैरे काही दाखवलेलं नाही अजून. आता त्यांनी नवीन प्रोमो आलाय की प्रिया हीच खरी बबली आहे हे कळतं. आणि हे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.